उद्या आहे हरतालिका आणि हरतालिका म्हटलं तर पूर्ण दिवस पण कामाला कमी पडून जातो. आज घरातले सर्व कामं आटपून देवाचे भांडे घासायचं ठरवलं होतं. म्हणून घेतलं निंबू, रांगोळी आणि मीठ. पहिले जे देवाचे भांडे होते ते मीठ आणि निंबानं पूर्ण स्वच्छ करून घेतले. खरंच छान निघाले होते. पूर्ण भांडे निंबू आणि मिठानं चकचक धुवून टाकले. नंतर ते एक वेळा पाण्यानं वॉश केले. पाण्यानं वॉश केल्यानंतर परत त्याला रांगोळीनं एक वेळा घासून काढलं. जर आपण डायरेक्टली फक्त निंबानं घासलं आणि धुवून उन्हात वाळू घातलं त्याच्यावर हिरवे डाग पडतात. त्याच्यासाठी एक वेळा रांगोळीनं घासून घ्यायचं आणि नंतर आपल्या पाण्यानं धुवून घ्यायचं. ते भांडे अशा प्रकारे स्वच्छ झाले होते. खरंच छान निघाले होते. तुम्ही पण एकदा घरी ट्राय करा नक्की. नंतर म्हटलं भांडे तर चमकवले देवाचे, आता जरा स्वतःला पण चमकावं लागेल. म्हणून मागच्या वेळेस जे आता वडसावित्री झाली होती तेव्हा नवरोबानं हे कॅन्टीनमधून किट आणली होती. नंतर मी तर अजून यूज केली नव्हती, तेव्हा पण आळशीपणा केला, सोडून दिली तशी. मी म्हटलं एवढे मोठे पैसे खर्च केले, फालतू किटचे पैसे वेस्ट जाणार. म्हणून म्हटलं जाऊ द्या, जसं होईन तसं तोंडाला फासून घ्यायचं. म्हणून ते 4 स्टेपमध्ये फेशियल किट होती. नंतर जसं घासता आलं तसं घासून घेतलं आणि स्वतः पण चमकून गेली. नंतर जायचं होतं बाहेर, आज घ्यायचे होते फुलं, नंतर वनस्पती आणायचं होतं. म्हणून आरुषीला असं तयार केलं आणि गेलो बाहेर. पहिले फुलं तोडून घेतले. नंतर बेल आणला, हराळ आणली आणि बाकीची वनस्पती नवरबा घेऊन येणार होते. नंतर दुकानात आली, मेहंदीचे कोन पाहिजे होते आणि मेहंदीचे कोन घेतल्यावर दुकानात आल्यावर आरुषीला काही लागणार नाही असं तर होऊच शकत नाही. म्हणून आरुषीसाठी पण हे ट्रॉफी चॉकलेट घेऊन घेतलं होतं. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.